मेरे सरकार आए हैं, सजा दो घर को गुलशन साम, सजा दो घर को गुलशन साम। मेरे शिंदे साहेब आणि इतर मान्यवर यांनी कृपया दीप प्रज्वलन करावं. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री रामचंद्र भगवान की जय. या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे. यानंतर प्रतिमा पूजन हरिभक्तपरायण आमदार साहेबांच्या हस्ते श्रीफळ वाढवून देत आहे. अंबादास महाराज देशमुख जरा वर या. अंबादास महाराज जगताप महाराज जरा वर या तुम्ही. सन्माननीय आमदार अजयजी चौधरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. यानंतर सर्व मान्यवरांनी आपापल्या स्थानावर स्थानापन्न व्हावं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. या प्रभू रामचंद्राच्या पवित्र प्रांगणामध्ये श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र द्वितपपूर्ती सोहळा, पांडुरंगाचा पालखी सोहळा आणि त्या अनुषंगानं गेली 7 दिवस अव्याहतपणे अखंडपणे सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यातील पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व मान्यवर मंचावर उपस्थित आहेत, स्थानापन्न झालेला आहेत. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात हरिभक्तपरायण संस्थापक अध्यक्ष श्री वारकरी प्रबोधन महासमिती रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं झालेली आहे. आणि त्यानंतर आपल्या पांडुरंगाच्या आणि प्रभू रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे, मूर्तीचं पूजन झालेलं आहे आणि भगवंत स्थानापन्न म्हणजे पालखीमध्ये स्थानापन्न झालेलं आहे, त्याचं पूजन झालेलं आहे. आणि यानंतर आपण या मंचावर आपण आता पुढील कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होणार आहे. तत्पूर्वी प्रथमतः प्रास्ताविक म्हणण्यापेक्षा अध्यक्षांची ठीक आहे, आपण या कार्यक्रमाकरता अध्यक्षांची निवड करण्याकरता मी आमचे श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे उपाध्यक्ष हरिभक्तपरायण अशोक महाराज सूर्यवंशी यांना विनंती करतो. आजच्या या संत संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय परमपूज्य गुरुवर्य वारकरी रत्न पुरस्कार ज्यांना जाहीर केलेला आहे तेच आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं. आदरणीय परमपूज्य गुरुवर्य तुळशीराम बाबा सरकडे आजचे अध्यक्ष, टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत.
आज हरिभक्त पारायण गुरुवारी तुळशीराम महाराज सरकटे यांचं अतिस्पर्शन नाव स्वीकारलं, त्याला माझं अनुमोदन. यानंतर औपचारिक स्वागत आमचे आदरणीय श्री वारकरी पगोर महासमितीचे विश्वस्त हरिभक्तपरायण बाबा महाराज मिसाळ करतील. रामकृष्ण हरी. आज आपल्या सर्वांना एक कोडं पडलं असन ह्या वर्षी कार्यक्रम इकडं कसा, का की भरपूर वारकऱ्यांची आपल्याकडे थोडी तक्रार होते, काही पत्र आले होते का की तिथं जास्त वेळ जातो, का की सकाळी आम्ही 6ला निघायचं, नंतर संध्याकाळी 5 वाजता तिथं जा आपलं कार्यक्रम उरकायला. ह्या समद्याचा सर्व याच्या गोष्टीवर विचार करून वारकरी समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री, तसेच नानासाहेब निकम सचिव आवटी महाराज व बाकी आम्ही त्यांचे सहकारी, ह्या सर्वांनी बसून एक निर्णय घेतला की आपला कुठेतरी टाईम कमी करायचा वारकऱ्याचा. हे मुंबईचं जीवन आहे, त्याच्यामुळे आपण थोडा फरक केला पाहिजे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या वर्षी कार्यक्रम कोटंगिरी राम मंदिरला आहे. इथून आपण बराबर 9:45-10ला निघणार आहेत. आपल्या तिथं बराबर 1ला ते पोचायचं आहे विठ्ठल मंदिरला, आणि ज्या दिंडी असतात यांनी डायरेक्ट रिंगणमध्ये जायचं आहे. तिथं गोल रिंगण होईन आणि लगेच तिथं वाटप आहे खिचडीची, सर्वांना तिची वाटप होईन. सर्वांनी त्या अल्पार ते घ्यायचा दुपारचा आणि आपण आपल्या घरी लवकर जायचं. दुसरी गोष्ट अशी की मी एक सर्वांना विनंती करतो, सर्व आमचे अध्यक्ष सर्व मान्यवर सर्वांना, का की हा कार्यक्रम कसा आहे, आपला कार्यक्रम थोडका 45 मिनिटाचा कार्यक्रम होता, आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. तर प्रत्येक मान्यवरांनी एक विनंती आहे माझी की सर्वांनी फक्त ज्याचे नाव आहे त्यांनी फक्त 2-2 मिनटं शुभेच्छा द्यायच्या फक्त, का की आपला कार्यक्रम हा टायमात झाला पाहिजे. आपल्याला वारकऱ्यांना आपला तर आज काय वाज ऊन जास्त आहे, त्याच्यामुळं एक सर्वांना माझी एक परत विनंती आहे, आमचं विश्वस्त मंडळ सदस्य आणि मान्यवर, फक्त आपण जास्त न वेळ घेता फक्त 2-2 मिनटामध्ये फक्त शुभेच्छा द्यायच्या. सर्वांनी थोडी नोंद घ्या. धन्यवाद बाबा महाराज. या ठिकाणी बाबा महाराजांनी कार्यक्रमाचं नियोजन, दिंडीचं नियोजन, दिंडीची सांगता याविषयीचं प्रबोधन केलेलं आहे आणि आपण सर्वांच्या लक्षात आलं असेल. यानंतर प्रास्ताविक आमचे श्री वारकरी बौद्ध महासमितीचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री हे करतील. रामकृष्ण हरी. मस्तका पायावरी या वारकरी संतांच्या सर्व संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन श्री वारकरी प्रबोधन महासमितीने 23 वर्षापूर्वी हा विलक्षण पांडुरंगाचा पालखी सोहळा मुंबईसारख्या महानगरीमध्ये सुरू केला. त्याचा यावर्षी द्वितपपूर्ती सोहळा संपन्न होता, म्हणजे 24 वर्षे झालेली आहेत. म्हणजे 2 तपा आपण पूर्ण केले आहेत. याला आपल्या सर्वांचं सहकार्य आहे. श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या माध्यमातून हा सोहळा संपन्न होत असताना मुंबईतल्या वारकऱ्यांना एकत्र आणून सर्वांना आनंद द्यावा, सर्वांना प्रेम मिळावं, त्या माध्यमातून समाज एकत्र यावा, समाज जोडावा आणि मुंबईमध्ये नकळत कळत जे होणारं नामस्मरणाने पाप जातं म्हणतात ना, तर नामस्मरणाने पापसुद्धा निघून जावं असा संपूर्ण तिहेरी उद्देश याच्यामध्ये आहे. संतांचा उद्देश तो आपण पुढं चालवतो. ज्ञानोबा तुकोबारायाची परंपरा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. मुंबई ही महानगरी आहे. या महानगरीमध्ये सर्व मंडळी येतात आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून, पण त्यांनाही आनंदाची गरज आहे, व्यापाऱ्यांनाही आनंदाची गरज आहे, सर्व ठिकाणची असणारी मंडळी यांना आनंदाची गरज आहे. म्हणून या आनंदाकरता हा पांडुरंगाचा 1 दिवसाचा पालखी सोहळा आपण सुरू केलेला आहे. या सोहळ्यामध्ये आतापर्यंत आपण अनेक कामं केलेली आहेत, अनेक कामं झालेली आहेत. तो वारकरी भवनाचा असेल, तो मुंबई पंढरपूर रेल्वेचा कार्यक्रम असेल, तो ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार असेल, ते पंढरपूरचं 65 एकरचं जे जागा मिळाली ना, दिंड्यांना जी 65 एकर जागा मिळाली, हे श्री वारकरी प्रबोधन महासमितीचं यश आहे. त्याचं एक कारण, आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो.
जी पंढरपूरची चंद्रभागा स्वच्छ झाली ना, त्याचं एक कारण, पंढरपूरची चंद्रभागेमध्ये सुशिक्षित माणसं म्हणायचे, अहो चंद्रभागेमध्ये यायचं, आम्हाला तीर्थ घेऊ वाटत नाही, चंद्रभागेचं पाणी पिऊ वाटत नाही, हे स्वच्छ झाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एक वकील साहेबांनी हायकोर्टामध्ये जनहित याचिका केली. आमच्या ते कानावर शब्द पडला आहे आणि आम्ही सर्व समितीचे कार्यकर्ते आम्ही हायकोर्टामध्ये गेलो, आम्ही वकील दिले. आमच्या वारकऱ्यांना, वारकरी प्रबोधन समितीकडे पैसा नाही, वारकऱ्यांकडे पैसा नाही, वकील पैशाशिवाय काम करणार नाही. पण आम्ही त्यांना विनंती केली का वकील साहेब हे वारकऱ्याचं काम आहे, आणि ते वकील साहेब उदय वारुंजी कर यांनी विनामूल्य वकीलपत्र घेतलंय आणि 4000 पानाचं वकीलपत्र हायकोर्टात सादर केलं. आणि त्या ठिकाणी अभय जज होते, त्यांच्यापुढं साक्षी झाली. साक्षीमध्ये मी सरळ बोललोय, वारकरी संप्रदाय हा संप्रदाय जगाला स्वच्छ करणारा आहे. वारकरी संप्रदाय घाण करणारा संप्रदाय नाही, जगाला पवित्र करणारा संप्रदाय आहे. ज्या वारकऱ्याची वेळ येण्याची वाट माझा पांडुरंग बघतोय, तो वारकरी कसा अपवित्र असेल, तो वारकरी कसा अस्वच्छ असेल, तो वारकरी कसा घाण होतील. मग जजनी सांगितलं हे पंढरपूर घाण होतं, ते पंढरपूर घाण होत नाही, वारकरी घाण करत नाही, पण पंढरपुरामध्ये वारकऱ्याचं व्यवस्थापन नाही. हा दोष स्थापनाचा आहे, हा दोष सरकारचा आहे. तुम्ही जर कुंभमेळ्याची व्यवस्था करू शकता तर वारकऱ्याची व्यवस्था का करू शकत नाही. मग त्यानंतर शासनाने कोर्टामध्येच बाकी बोलत नाही, आता कोर्टामध्येच सत्ताधाऱ्यांना बोलवलं, आमच्यासमोर त्यांना झापलंय आणि सांगितलं या चंद्रभागेचं काय करता. आणि त्यानंतर मग पंढरपूरचं नियोजन करण्याकरता आयुक्त म्हणून तुकारामजी मुंडे यांची निवड झाली आणि त्या निवडीच्या माध्यमातून ही चंद्रभागा स्वच्छ झाली. 65 एकर वारकऱ्यांना जागा मिळाली. हे श्री वारकरी प्रबोधन महासमितीने सुरू केलेल्या या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं फळ आहे. याच्यामध्ये आपल्याला वारकरी भवन मिळालं. बाळासाहेबांनी आपल्याला वारकरी भवन दिलं वारकऱ्यांसाठी. आणि आपली मुंबई पंढरपूर रेल्वे सुरू झाली. अजूनही काही प्रश्न आपल्याला खूप करायचे आहेत. आम्हाला असं वाटतंय या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून आम्हाला एक क्रांती करायची आहे का जेणेकरून हा वारकरी संप्रदाय अमेरिकेपर्यंत कसा जाईल. आमच्या मनामध्ये ही इच्छा आहे. म्हणून आम्हाला वारकरी युनिव्हर्सिटी स्थापन करायची आहे. त्याची घोषणा झालेली आहे पण अजून कार्यान्वित झालेली नाही. या पालखी सोहळ्यामध्ये आपण पुरस्कार ज्यांना देतो ते वासुदेव महाराज महल्ले अकोट विदर्भातून आलेले आहेत, आंधळे महाराज संभाजीनगरहून आले आहेत आणि आपल्या सर्वांचे परिचित आपलं वैभव तुळशीराम महाराज सरकटे हे बाबाजी चैतन्य महाराजांच्या नगरीतून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आता या सर्वांचं मी काय बोलणार पण एकच सांगतो, वासुदेव महाराज महल्ले यांचं फार मोठं विदर्भात काम आहे. श्री संत वासुदेव महाराजांना आपण या ठिकाणी त्यांना वारकरी रत्न पुरस्कार दिला होता का ज्या वासुदेव महाराजांच्या माध्यमातून सिद्धपीठची भूमी मुक्त करण्याचं भाग्य आणि मुक्तपणे आपल्याला जी मिळाली याला केवळ आशीर्वाद श्री संत वासुदेव महाराजांची आहेत. आणि त्या वासुदेव महाराजांचं फार मोठं संस्थान श्रद्धासागर अकोटला आहे. दरवर्षी एवढा मोठा कार्यक्रम करतात. त्यांच्याकडे अशीच पालखी चालते, अशीच दिंडी चालते. माऊलीचे घोडे आणतात, माऊलीचे अश्व आणतात, त्या अश्वांचं रिंगण करतात. आता आपण इथं अश्व आणू शकत नाही, आपल्याकडे तेवढी जागा नाही. म्हणजे आपलं रिंगण मिनी रिंगण असतं, आपला पालखी सोहळा मिनी सोहळा असतो. म्हणून आंधळे महाराज म्हणजे वासुदेव महाराजांना मी धन्यवाद देतो. मी विनंती केली महाराज हा वारकरी प्रबोधन महासमितीचा पुरस्कार आपण स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती केली. त्यांनी विनम्रपणे सांगितलं महाराज मुंबई नगरीमध्ये जर एवढं काम तुमची समिती करत असेल, वारकरी करत असेल तर निश्चित मी तो प्रसाद समजेल महालक्ष्मीचा, पांडुरंगाचा. आणि तो प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकार दिला. तुळशीराम महाराजांची प्रकृती ठीक नसते. महाराजांना म्हटलं मी महाराज म्हणले महाराज मी एवढा मोठा नाही हो, मी पुरस्कार घेण्यासारखा मोठा नाही, पण महाराज आपली उंची किती आहे हे आपल्याला माहीत नाही. ते उंची हे सर्व जो समाज आहे वारकरी आहे यांना माहीत आहे. म्हणून महाराजांनी स्वीकार केला वारकरी रत्न पुरस्काराचा. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आदरणीय आमचे संभाजीनगरचे आमचे नवनाथ महाराज आंधळे ही तोफ आहे, मराठवाड्यातली तोफ आहे.
कुठल्याही संप्रदायावरती आक्रमण असेल तर संभाजीनगरला पुढं असतात, मराठवाड्यामध्ये आंदोलन करण्याकरता पुढं असतात. म्हणून आपली समिती ही सर्वांची निवड करते. यावर्षीचा समाज प्रबोधन पुरस्कार दैनिक सामनाचा आदरणीय नवनाथ महाराज आंधळे यांना डिक्लेअर झाला, त्याचा स्वीकार त्यांनीही केला. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि आज या कार्यक्रमाला आमचे अजयजी चौधरी या भागाचं नेतृत्व, नाही अजून मला पुढं बोलायचं ना, या भागाचं नेतृत्व, नुसतं नेतृत्व नाही कर्तृत्व, नुसतं कर्तृत्व नाही वक्तृत्व, ज्यांचं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व एक आहे असे आमचे अजयजी चौधरी या विभागाचे आमदार आहेत. ते या ठिकाणी आले, उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं स्वागत करतो. दुसरी गोष्ट, आताच आमच्या सूर्यवंशी महाराजांनी डिक्लेअर केलं आहे, मला आताच फोन येऊन गेला नांदगावकर साहेबाचा. नांदगावकर साहेब हे सर्व त्यावेळी मंडळी एकत्र होती. हा सोहळा सुरू करत असताना त्यांचंही खूप सहकार्य आहे, दीपकजी शिंदेंचं खूप सहकार्य आहे, सामनाचं सहकार्य आहे, वारकऱ्यांचं सहकार्य आहे. एकटी प्रबोधन समिती काही करू शकत नाही, एकल्याचा नोहे खेळ आणि म्हणून मेळ मिळविला. म्हणून आमचा नांदगावकर साहेबाचा फोन आला, शास्त्री महाराज मी जरा माथेरनला आहे, मी काय येऊ शकत नाही. आताच फोन येऊन गेला. मी म्हटलं साहेब मी निश्चित तुमच्या नावाचा उल्लेख करणार. त्याचं एक कारण, तुम्ही संस्थापक आहात, तुम्ही सुरुवात केली आणि सुरुवात केली असताना 24 वर्ष झाले. मी विनंती एक करेल, पुढच्या वर्षी 25वं वर्ष आहे, पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे, आपल्याला सोहळा चांगला करायचा आहे का पुढच्या वर्षी? तुम्ही सर्वांनी होकार द्या बरं. मग जर सोहळा चांगला करायचा असेल तर प्रत्येकाने आतापासून कामाला लागावं लागेल. आपापल्या भागामधल्या वारकऱ्यांना आणावं लागेल. जे वारकरी नसतील, जे वारकऱ्यांना मानणारे असतील त्यांना आणावं लागेल, जे मंदिरामध्ये जात असतील त्यांनाही आणावं लागेल. पुढच्या वर्षीचा विलक्षण सोहळा हा मुंबईमध्ये निघाला पाहिजे. ही श्री वारकरी प्रबोधन समितीची, पांडुरंगाची, ज्ञानोबा तुकोबारायची आणि भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्राची इच्छा आहे. आपण हे ऐकाल आणि कामाला लागाल. प्रबोधन समिती सांगेल त्याप्रमाणे आपण काम करण्याचा प्रयत्न कराल अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी समाप्त करतो. हा, खासदार अरविंदजी सावंत या ठिकाणी आलेले आहेत, या विभागाचे खासदार आहेत ते. हां, आणि ते वक्तृत्व त्यांचं खूप आहेत महाराज, लक्षात आलं का? मामासाहेब दांडेकरांचं ज्यांनी श्रवण केलेलं आहे ते कुठं आतमध्ये गेलेत का? हां, मंदिरामध्ये गेले. ते आता थोड्या वेळात येणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मी सर्व समितीचे असणारे आमचे ते आता हे सांगतील. माझं प्रास्ताविक सुरू आहे ना, लक्षात आलं का? मी संचालन नाही. तर हे आमचे प्रबोधन समितीची सर्व असणारी समितीचे कार्यकर्ते जगताप बाबा सुरुवातीपासून आहेत, लक्षात आलं का? जगताप बाबा सुरुवातीपासून आहेत. प्रबोधन समितीचे सर्व कार्य खासदार साहेब वर या. प्रबोधन समितीचे सर्व कार्यकर्ते आपणा सर्वांचं ऋणनिर्देश व्यक्त करतंय, आपण अभिनंदन करते, आपण असंच सहकार्य करावं अशी विनंती करते आणि माननीय खासदार साहेबाचं स्वागत करतोय. रामकृष्ण हरी. बसा. धन्यवाद महाराज. आपण सर्व कार्यक्रमाची रूपरेषा सांगून दिली आहे, त्यामुळे माझं काम जवळजवळ पूर्ण झालं. धन्यवाद. यानंतर वेळेची निकट पाहता आपण कार्यक्रम न लांबवता आपण पुरस्काराला सुरुवात करत आहोत. पहिल्यांदा पुरस्कार देतो आहोत आपण आपल्या या सोहळ्यामध्ये चालणाऱ्या दिंड्या. प्रत्येक वर्षी आपण 4 दिंड्यांना पुरस्कार देत असतो आणि यावर्षी या पुरस्काराची निवड झालेली आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजन मंडळ संघर्षनगर. त्यांनी कृपया केवळ आपल्या 2 प्रतिनिधीसह वर यायचं आहे आणि लवकर चला पटपट. हां, त्यानंतर श्री सतनाथ वारकरी भजन मंडळ अंधेरी, नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ पिंपळे तर्फे 7वे बांबरवाडी तालुका पन्हाळा आणि श्री पाप विमोचनेश्वर भजन मंडळ शंकर मंदिर वरली कोळीवाडा. हां, यांचा सत्कार कृपया हरिभक्तपरायण आमच्या वारकरी पदोन्मान समितीचे
उपाध्यक्ष सूर्यवंशी महाराज आणि सदस्य विलास महाराज घुले यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वारकरी प्रबोधन महासमितीच्या या सोहळ्यामध्ये चालणाऱ्या दिंड्या की ज्यांना आज या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊली महिला भजन मंडळ संघर्षनगर यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. यानंतर कृपया नाही तुम्हीच करा. हां, सर्व दिंड्यांचा सत्कार आमच्या हरिभक्तपरायण अशोक महाराज सूर्यवंशी करतील आणि विलास महाराज घुले. यानंतर पुढचा पुरस्कार की जो गेली अनेक वर्ष आपण वारकरी संप्रदायातले गुणीजन आहेत, वादक आहेत, कीर्तनकार आहेत त्यांना आपण देत असतो. 2 नंबर दिंडी आहे सतनाथ वारकरी भजन मंडळ अंधेरी. हो, कृपया मी पुढील सन्मान मूर्तीचे नावं घेतो, त्यांनी स्टेजच्या बाजूने उभं राहावं की ज्याद्वारे टाइम जाणार नाही. हां, श्री विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ पिंपळे तर्फे 7वे बांबरवाडी तालुका पन्हाळा. श्री विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ पिंपळे तर्फे 7वे बांबरवाडी तालुका पन्हाळा एवढ्या लांबून या ठिकाणी दिंडी आलेली आहे. त्यांचा सन्मान समितीतर्फे होतोय. आभार. तिसरी दिंडी श्री पाप विमोचनेश्वर भजन मंडळ शंकर मंदिर वरळी कोळीवाडा यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. नाही सत्कारला घ्या. हॅलो. यानंतर या ठिकाणी वारकरी संप्रदायातील गुणीजन हरिभक्तपरायण श्री रवींद्र महाराज लोखंडे, हरिभक्तपरायण श्री प्रसाद महाराज पाटेकर, हरिभक्तपरायण श्री गोपाळ महाराज काळे आणि हरिभक्तपरायण उत्तम सीताराम नागमल यांनी कृपया मंचावर यायचे. त्यांचा सत्कार होत आहे. त्यांचा सत्कार हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज आणि हरिभक्तपरायण घुले महाराज करतील. कृपया हरिभक्तपरायण रवींद्र महाराज लोखंडे, मृदुंगाचार्य मुंबई यांचा सत्कार आमचे श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे सचिव नाना यांच्या हस्ते होतोय. यानंतर
हरिभक्तपरायण श्री प्रसाद महाराज पाटेकर मृदुंगाचार्य मुंबई यांचा सत्कार नानांच्या हस्ते होतोय. यानंतर गोपाळ महाराज काळे, चला गोपाळ महाराज काळे पटकन या. नांगबळ साहेब वर या. हरिभक्तपरायण गोपाळ महाराज काळे यांचा सत्कार होतोय. यानंतर की ज्यांनी गेली अनेक वर्ष सेवा केलेली आहे, तर सेवा पुरस्कार आमचे हरिभक्तपरायण श्री उत्तम सीताराम नागमल यांना सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान करतायत हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज बाबासाहेब मिसाळ आणि नानासाहेब निकम. यानंतर की गेली अनेक वर्ष प्रत्येक सोहळ्यामध्ये ज्यांचं आपल्याला सहकार्य लाभतं, तो दैनिक सामना आणि या दैनिक सामनाचे वाणिज्य विभागाचे जनरल मॅनेजर दीपक शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार समितीतर्फे करण्यात येतोय. तो सत्कार हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री आणि नानासाहेब निकम यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. पुरस्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, नारळ आणि विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतोय. सर्वांनी एकदा टाळ्या वाजवा. सचिनजी पडवळ कृपया मंचावर यावं. आलेत का? धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार खरं म्हणजे आपण ज्या ठिकाणी गेली अनेक वर्ष किंबहुना सुरुवातीपासून ज्याचं सहकार्य लाभलेलं आहे, ज्या ठिकाणी आपण सोहळा सुरू करतो आहोत, ते म्हणजे श्री प्रभू रामचंद्राचं हे मंदिर, हे पवित्र प्रांगण. आणि या सोहळ्याकरता जे श्री रामचंद्रजी टेम्पल ट्रस्ट विश्वचा कॉटन मिल यांचं हे नेहमी सहकार्य असतं. त्यांचा पुरस्कार, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. कृपया तो सन्मान तुम्हीच करा ना. हरिभक्तपरायण संस्थापक अध्यक्ष रामेश्वरराव शास्त्री, श्री रामचंद्री टेम्पल ट्रस्ट विश्वस्त कॉटन ग्रीन यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. यानंतरचा सन्मान खरं म्हणजे सुरुवातीपासून की ज्या न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांचं संचालक मंडळ की ज्यांचा सहभाग आणि आपण पाहतो आहोत की जवळजवळ 50 ते 60 स्वयंसेवक या न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्हद्वारे आपल्या या ठिकाणी व्यवस्था करण्याकरता दिले जातात. त्यांचा सन्मान, यथोचित सन्मान आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्रीजी करतील. आणि या सोहळ्यातलं विशेष आकर्षण की ज्यांना आपण खरं म्हणजे त्यांच्या संबंधांना जे बोलायचं होतं
ते आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर शास्त्री यांनी अगोदर सांगितलेच आहे. जास्त काही न बोलता आमचे मराठवाड्याची तोप महाराजांनी वर्णन केलं. हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आंधळे यांचा सन्मान आमचे आदरणीय शिंदे साहेब करतील आणि खासदार साहेब अरविंदजी सावंत, आमदार साहेब चौधरीजी हे त्याचा सन्मान करतील. यानंतर या सोहळ्याचं आकर्षण संत हैबती बाबा वारकरी सेवाभूषण पुरस्कार आमचे आदरणीय सन्माननीय हरिभक्तपरायण वासुदेवराव महाराज महल्ले अकोट यांचा सन्मान आमचे आदरणीय खासदार अरविंदजी सावंत, त्याचप्रमाणे आमदार सन्माननीय चौधरी साहेब यांच्या हस्ते होईल. यानंतर आमचे परम आदरणीय परम सद्देय हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य श्री तुळशीराम महाराज सरकटे, मुक्काम पोस्ट ओतूर, जिल्हा पुणे यांचा सन्मान, यांचा सत्कार श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे सर्व ट्रस्टी यांच्या हस्ते होते. त्याचप्रमाणे आमचे खासदार अरविंदजी सावंत, आमदार अजयजी चौधरी आणि नगरसेवक सचिनजी पडवळ या ठिकाणी यांच्या हस्ते होईल. कृपया त्यांनी यांचा सत्कार करावा. हरिभक्तपरायण परमसद्देय परम आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य गुरुवर्य श्री तुळशीराम महाराज सरकटे यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. वारकरी कोणाला? हो का? ओके.
या ठिकाणी याच्यापूर्वी आमचे दैनिक सामनाचे वाणिज्य शाखेचे जनरल मॅनेजर दीपकजी शिंदे साहेब यांना जो पुरस्कार दिला गेला तो वारकरी कृतज्ञता पुरस्कार हा त्यांना आमच्या या समितीत दिला गेलेला आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगलीकर एवढे लांबून या ठिकाणी दिंडी आलेली आहे. सांगलीवरून सगळे वारकरी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो. त्यांनी कृपया मंचावर यावं. त्यांचा सत्कार. ओके ठीक आहे. आमचे चला लवकर या. सांगली दिंडीचे मानकरी राणे महाराज आहात का? या. सांगलीकर लवकर या. त्यांचा सत्कार आमचे समितीचे सचिव त्याचप्रमाणे नानासाहेब निकम त्याचप्रमाणे बाबा महाराज मिसाळ हरिभक्त सूर्यवंशी महाराज हे करतील. या. यानंतर या विभागाचे सन्माननीय खासदार अरविंदजी सावंत यांचा सत्कार होतोय. ते सत्कार करतील. या विभागाचे आमदार सन्माननीय आपण करणार. अच्छा दोघांचाही सत्कार एकत्र करण्यात येतोय. तर सत्कार करतील आमचे समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री. हो आणि पडवळ साहेब पण या. या तिघांचाही सत्कार आमच्या समितीचे अध्यक्ष हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री त्याचप्रमाणे समितीचे सचिव नानासाहेब निकम त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण सूर्यवंशी महाराज यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्यात. आमचे आदरणीय मनोज शेठ पुंडे यांनी कृपया मंचावर यावं. सन्माननीय SP दत्तात्रय खोत यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. कृपया त्यांचा सन्मान करावा. हा त्यांना आपण पुरस्कार देणार. यानंतर सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतील. परंतु मी थोडीशी विनंती करेन सन्माननीय मान्यवरांना मी थोडीशी विनंती करेन की वेळेचं भान ठेवता आपण केवळ 2 मिनिटात शुभेच्छा द्याव्यात. प्रथमतः या विभागाचे
आमदार अजयजी चौधरी हे आपल्याला सन्मान. सर्वांना माझा नमस्कार. आज वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या दिंडीचं आयोजन गेले 24 वर्ष ज्यांच्या नेतृत्वाखाली केलं जाते ते संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, आमचे सर्वांचे मार्गदर्शक शिवसेना नेते खासदार आदरणीय अरविंदभाई सावंत, ज्यांचा नुकताच सत्कार झाला ते हरिभक्त आंधळे महाराज, व्यासपीठावरील सर्वच हरिभक्त, उपस्थित वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी भक्तगण, बंधू भगिनींनो, फार वेळ मी घेणार नाही. परंतु महाराज एक मात्र सांगतो की 24 वर्षाची ही अखंड सेवा करणं एवढं सोपं नाही. कारण संस्था स्थापन करणं आणि तिचा कार्यवाह भार चालवणं गेले 24 वर्ष आपण हे करताय. या महाराष्ट्रातल्या साधू संतांची, या महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा जपण्याचं पवित्र काम आपण गेल्या 24 वर्ष करत आहात. त्याबद्दल आपल्याला जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत. आपल्याला शुभेच्छा देताना महाराज एकच सांगेन की आपण मगाशी उल्लेख केला की वारकरी संप्रदायाचे विचार हे एवढे वाढवायचे, ती सेवा एवढी वाढवायची आहे की अमेरिकेपर्यंत वारकरी संप्रदाय घेऊन जायचं आहे. पण माझं म्हणणं वेगळं आहे. असं कार्य आपण नक्कीच उभं कराल की अमेरिकेच्या प्रेसिडेंटला आपल्याला भेटायला इथे मुंबईमध्ये या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल की नेमका वारकरी संप्रदायाचं काम, वारकरी संप्रदायाने दिलेली सेवा, समाजाकरता दिलेला त्याग, समाजाचं केलेलं प्रबोधन आणि विशेषतः या महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं, तिच्या वृद्धिंगत करण्याचं पवित्र काम आपल्या हातून घडते. मी माऊलीच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन, ही सर्व सेवा, हे सर्व काम आपल्या हातून, आपल्या माध्यमातून करून घेण्याकरता आपल्याला दीर्घ आयुष्य, दीर्घ आरोग्य दो. या सर्व समाजाला अशा प्रकारची शक्ती दे की बाबा समाजाकरता त्याग, समाजाकरता सेवा देण्याचं पवित्र काम आपल्या हातून सातत्याने घडो. आपण मगाशी एक भावना व्यक्त केलीत. आपण कधीही आम्हाला सांगा, खासदार आहेत, मी आहे, नगरसेवक आहे, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणूनच नव्हे तर अख्खा शिवसेना परिवार आपल्यासोबत आहे. आपण कधीही हाक द्या, आम्ही आपल्यासोबत सदैव असू. आपल्याला माहीत आहे की या मुंबईमध्ये वारकऱ्यांना खऱ्या अर्थाने हक्काचं वारकरी भवन जे कोणी दिलं असेल तर आमच्या आदरणीय उद्धव साहेबांनी, बाळासाहेबांच्या आदेशानुसार, सूचनेनुसार दिलं. या मुंबईमध्ये, या महानगरीमध्ये अनेक भवन उभे राहतात. छेडा भवन उभं राहते, लोढा भवन उभं राहते, लोहाणा भवन उभं राहते. आणि मग आमच्या वारकऱ्यांकरता एक अतिशय प्रचंड असं स्वतःच्या मालकीचं भवन उभं राहणार असेल, आपण ते करणार असाल तर त्याच्यात नक्कीच आमचं योगदान असेल, आमचा खारीचा वाटा असेल असा शब्द देतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा नाव सांगायची गरज नाही, आता यानंतर खासदारावर गरज नाही. पुंडलिका वरदे हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय. मी प्रबोधन नाव आहे म्हणून मी जाणीवपूर्वक ही नावांचा उल्लेख करतोय. प्रबोधनकारजी ठाकरे, आपल्या संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहतो. आणि आज प्रभू रामचंद्राच्या प्रांगणामध्ये संतांचा हा मेळा, खरं तर हा संतांचा मेळा आहे. त्या संतांच्या मेळ्याला आम्हाला अभिवादन करण्याची संधी दिल्याबद्दल मी वारकरी प्रबोधन महासमिती, त्या समितीचे संस्थापक अध्यक्ष हबप रामकृष्ण शास्त्री महाराज,
आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते सन्माननीय या विभागाचे लढाकू आमदार अजय चौधरीजी, व्यासपीठावरील सर्व आदरणीय हबप, सगळ्याच तोफा आहेत, सर्व मान्यवर, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय आश्चर्य आहे की प्रभू रामचंद्राच्या प्रांगणात तुम्हाला हे सुचलं कुठून मला कळत नाही. हे काही विठ्ठलाचं मंदिर नाही, पण प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या समोर, आणि तिथं विठ्ठलाला आणलं आहे आम्ही. काळ असा बदलला आहे की बाकी गोष्टी सांगितल्याच त्यांनी, मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही प्रबोधन समिती आहात आणि वारकरी हा कसा प्रबोधन करतो हे आपण आपल्या परंपरेत अनुभवलेलं आहे. आमच्या संतांना त्रास देणारे कोण होते? ज्ञानेश्वर माऊलीला त्रास देणारे कोण होते? तेवढी आठवण ठेवा. तुकाराम महाराजांचे अभंग पाण्यात बुडवणारे कोण होते? तेवढी आठवण ठेवा. तीच माणसं दक्षता वाटतायत बरं का, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून लोकांमध्ये प्रबोधनाची आवश्यकता आहे. ते प्रबोधन पालखीतनं आणि दिंडी सोहळ्यातून कसं केलं जातं, कोणता मार्ग चांगला. मी सोलापूरला, पंढरपूरला आमच्या शिवसेनेचं अधिवेशन होतं, त्या वंदनीय शिवसेना प्रमुख व्यासपीठावर होते आणि मी एक वाक्य सहज म्हणालो, तुम्ही वार करी, आम्ही वार करी, आम्ही पण वारच करी, पण कशावर? वाईट गोष्टींवर वार करी. तुमच्याही खांद्यावर भगवा, आमच्याही खांद्यावर भगवा. आपल्या सर्वांचं दैवत विठोबा पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाच्या धर्तीत आलो. मला वारकऱ्यांबद्दल मी तुमच्या समोर बोलतो असं नाही, किती लोकांना विचारतो मी नेहमी. आता अनेक आपल्याकडे देवळं आहेत, देवस्थान आहेत, देवतांची मंदिर आहेत, पण मला सर्वात मोठं कोणाचं जर आकर्षण वाटत तर ते मला मंदिराच्या समोर सांगतो, मला आकर्षण वाटतं माझ्या पांडुरंगाच्या भक्ताचं. कायम आकर्षण वाटतं. याचं कारण असं आहे, दुष्काळ होऊ दे, पावसाळा प्रचंड पाणी पडू दे, शेती उद्ध्वस्त होऊ दे, माझा पांडुरंगाचा भक्त पांडुरंगाला दोष देत नाही, तो पांडुरंगाची भक्ती करायचा थांबत पण नाही आणि तो तसाच जात राहतो. आणि हेच बाकी राजकारणात पण समजलं पाहिजे. अंधभक्त नाहीत ते, डोळस भक्ती आहे. ती ज्ञानेश्वर माऊलींनी दिली, ती संत तुकारामाने आम्हाला दिली. संत तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगामध्ये प्रत्येक ठिकाणी, आणि आम्हाला पण असंच झालंय सध्या, निंदकाचे घर असावे शेजार. आमच्याही घरी निंदकाचंच आहे बाजूला, सगळे ते निंदक आहेत पण आम्हाला जागृत होते सगळ्याचं. आणि म्हणून आज या पालखी सोहळ्याला शुभेच्छा देताना सध्या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा जोरदार आहे. मी एवढंच त्या दिवशी म्हणालो, आपके लिए राम क्या है मुझे नहीं मालूम, हमारे लिए राम प्यार है, तुम्हारे लिए प्रभु राम व्यापार है. हमारे लिए प्रभु रामचंद्र जी नीति है, तुम्हारे लिए राजनीति है. हमारे लिए प्रभु रामचंद्र पुरुषोत्तम है, तुम्हारे लिए प्रचारोत्तम है. प्रचारच करतोय आपण सगळ्याचा. आणि म्हणून त्यांनी आम्हाला काय शिकवलं, त्या माऊलीने आम्हाला काय दिलं, त्या माऊलीला सतवणारे म्हणजे तिथं 4 दिशाच म्हणतो मी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, 4 दिशा आहेत बरं, आणि 4 दशा पण दाखवतात, आणि त्यातनं मुक्त कसं व्हायचं हेही सांगतात. आणि म्हणून मुक्ताबाई, म्हणून मग शास्त्री महाराजांच्या चरणी नमस्कार करतो, मनापासून शुभेच्छा देतो. जी गोष्ट त्यांनी माननीय आमदार अजय चौधरींनी तुम्हाला आश्वासित केली, ते आम्ही आश्वासित नाही करत, आम्ही वचनबद्ध राहतो. आम्ही शब्द दिला तुम्हाला, तुमचा पुढचा रौप्य महोत्सव असा करू की अबप महाराज तुमच्या डोक्यावरची कायमची चिंता मिटेल, असं काम आमच्या हातनं घडू द्या, अशी मी त्याला प्रार्थना करतो. पंढरीनाथ महाराज की. हा, ते आपण करू. हा आमच्या तिघांच्याकडून तुम्हाला वचन आहे. चिंता नसावी, चिंता क्रोध मागे सांगा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. आम्ही ताटी उघडलेली आहे, आता तुम्ही या, प्रकाश घ्या आणि त्याच्यात पावन व्हा. ते सगळं काम आपण करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आम्हाला निमंत्रित करून जे आशीर्वाद तुमचे आम्हाला मिळतात, त्या आशीर्वादाची आम्ही चाह करू, तसेच राहणार. आम्हाला फक्त काही नको, तुमचे आशीर्वाद हवेत, तुमचं प्रेम हवं आहे, आणि तुम्ही दाखवलेल्या प्रबोधनाच्या रस्त्यावर आम्ही चालायला तयार आहोत. एवढीच तुम्हाला वचन देतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. पांडुरंग. धन्यवाद साहेब.
यानंतर पाहुण्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहात. तत्पूर्वी थोडंसं दैनिक सामना समाज प्रबोधनकार पुरस्कार हरिभक्तपरायण श्री नवनाथ महाराज आंधळे हे आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करतील आपल्यापुढे. तत्पूर्वी एक गोष्ट मी आमचे आदरणीय दैनिक सामनाचे जनरल मॅनेजर वाणिज्य विभागाचे दीपकजी शिंदे त्यांनी एक या ठिकाणी घोषणा करण्याची एक विनंती केलेली आहे. जे आपलं वारकरी भवन आहे त्या भवनाच्या वारकरी भवनाच्या तळमजल्यावर निदान हे एक डायग्नॉस्टिक सेंटर त्या ठिकाणी ओपन केलेलं आहे की ज्या ठिकाणी आपल्या ज्या काही शारीरिक चाचण्या आहेत, अगदी महागातल्या महाग जरी चाचण्या असतील त्या अगदी नाममात्र फीमध्ये आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असं त्याबद्दल दैनिक सामनाचे देखील आपण आभार मानू. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करतील हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आंधळे छत्रपती संभाजीनगर. हॅलो. कृपया 2 मिनिटे. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या आदरणीय व्यासपीठावरील सर्व वंदनीय पूजनीय आदरणीय महाराज मंडळी, राजकीय क्षेत्रातील सावंतसाहेब असतील, चौधरी साहेब असतील आणि आपण सर्व वारकरी माता भगिनी, खरं म्हणजे मला या सन्मानाच्या लायक मी नाही असं मला वाटतं आहे. पण वारकरी प्रबोधन महासमितीनं इथून पुढं कामाला लावण्याचं काम केलं आहे असं मला वाटतं त्यांनी. आणि या ठिकाणी आज मला असं वाटतं की मी मुंबईला नाही आलो, मी अयोध्येला आलेलो आहे. आणि फक्त अयोध्येला नाही तर देहू आळंदी सहित पंढरपूर ज्या वारकरी प्रबोधन समितीनं इथं निर्माण केलं त्या वारकरी समितीला माझा साष्टांग दंडवट आहे. आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन, तुमच्या सर्व वारकऱ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी जाणार आहे. आत्ता माझ्या अगोदर ज्यांनी भाषण केलं आदरणीय आमचे सर्वांचे लाडके सावंतसाहेब, खासदार साहेब, मी पुढच्या वर्षी बघायला येणार आहे ते कसा सोहळा करतायत ते. आणि मला निश्चित अभिमान आहे. ते हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबाचे शिवसैनिक आहेत. जे बाळासाहेब जर अयोध्येचा ढाचा माझ्या शिवसैनिकांनी पाळला असेल तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे असं ठामपणे सांगणारा जगातील एकमेव हिंदूंचा नेता त्या बाळासाहेबाचे शिवसैनिक आहात. आणि पुढच्या वर्षी निश्चित मी आपला सोहळा बघायला साहेब आवर्जून 4-5 दिवस इथं येणार आहे, तुमच्याबरोबर राहणार आहे. आणि मला इथं बोलावलं, वेळ खूप कमी दिला आहे, खूप बोलायचं होतं. आता तुम्ही तो पंडेच बोलावंच लागेल ना. असो, मी असाच या कार्यक्रमामध्ये मला बोलावलं त्याबद्दल मी वारकरी प्रबोधन महासमिती तथा ज्वलंत विचारांचा पुरस्कार करणारे माननीय सामना दैनिक आणि आमचे शिंदे साहेब या सर्वांचा मी खूप खूप ऋणी आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. यानंतर की ज्यांना आपण संत हैबती बाबा वारकरी सेवाभूषण पुरस्काराने सन्मानित केले ते हरिभक्तपरायण वासुदेव महाराज महल्ले आपलं मनोगत व्यक्त करतील. कृपया 2 मिनिटे. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या संपूर्ण विश्वाच्या आत्म्याचा तो आत्मा, तो हा परमात्मा विटेवरी पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत गजानन महाराज, त्यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य संत भास्कर महाराज, गुरुवर्य संत वासुदेवजी महाराज, श्री संत हैबदी बाबा यांना साष्टांग वंदन. तसेच मंचावर उपस्थित असलेले आजचे वारकरी रत्न पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला असे हरिभक्तपरायण तुळशीरामजी सरकटे महाराज, आळे महाराज, आमच्या अकोल्याचे संपर्क मंत्री खासदार अरविंद सावंत साहेब की ज्यांनी शिवसेना आमदार नितीनजी बाप्पू देशमुख यांच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये टाळ आणि मृदंगाचं वाटप केलेलं आहे. आणि
या विभागाचे आमदार अजयजी चौधरी, वारकरी प्रबोधन महासमितीचे संस्थापक अध्यक्ष रामेश्वरजी शास्त्री महाराज आणि मंचावर त्यांच्या समितीचे असणारे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असणारे संपूर्ण वारकरी बंधू भगिनी, आज या ठिकाणी जो माझा या समितीद्वारे माझा जो सन्मान करण्यात आलेला आहे तो मी त्या पात्रतेचाही नाही, मी एक सेवाधारी आहे. आमचे गुरुवर्य महाराज संत वासुदेवजी महाराज यांचा एक मी साधा सेवक आहे. त्यांचं कार्य करण्याचं असं ठरवलेलं आहे. हा माझा सन्मान नसून या विदर्भातील महाराष्ट्रातील जे संपूर्ण वारकरी आहेत आणि ज्यांनी मला खूप असं सहकार्य केलं, माझे विश्वस्त मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवाधारी, कर्मचारी मंडळी यांचा हा सन्मान आहे. काय आहे की हा संत हैबती बाबा जो पुरस्कार दिलेला आहे हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी जी माऊलींची जी वारी बंद पडलेली होती, सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराजांनी केली. 40,000 वारकरी 1400 टाळकरी शस्त्रासह वारी सुरू केली होती. त्यानंतर कान्होबाराय, त्यानंतर नारायण महाराज त्यांचे सुपुत्र आणि त्यानंतर मंदावलेली वारी श्री संत हैबत बाबांनी श्री क्षेत्र आळंदीवरून अशी सुरू केलेली आहे. आणि जशी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ती वारी सुरू केली त्याप्रमाणे हैबत बाबांनी सुद्धा सर्व सोयीनुसार आणि शिस्तीत सर्व अशी ती वारी सुरू केली आणि त्याचाच परिपाक म्हणून आजही ती वारी अशी अखंड सुरू आहे. आणि त्यासोबत आता त्यावेळेस कमी मंडळी असतील, परंतु आज कमीत कमी माऊलींच्या पालखी सोहळ्यासोबत 5 लाख असे वारकरी असतात. आणि त्यांची जी सेवा आहे फार खूप मोठी सेवा आहे. त्यांचं भजन, त्यांचं गायन एवढं होतं हैबती बाबांचं की म्हणजे माऊलींना असा प्रत्यक्ष आनंद यायचा. त्यांची समाधीसुद्धा महाद्वारात आहे. एवढे मोठे संत आहेत आणि त्या संतांचा पुरस्कार मला मिळत आहे ते मी माझं भाग्य समजतो. आणि अशी एक हैबती बाबांनाच अशी विनंती करतो, सर्व संतांना विनंती करतो की त्यांच्यासारखी सेवा मलाही घडू द्या, ही आपणा सर्वासमोर. आणि माझीही अशी म्हणजे स्वतःचीच अशी इच्छा आहे की आपलं जीवनच गुरुवर्य महाराजांच्या चरणी अर्पणच केलेलं आहे की रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंतही ते मी माझं कार्य पूर्णपणे पार पाडणार. तर गुरुवर्य महाराजांचंही कार्य असं खूप फार मोठं आहे. जे सिद्धबेट वारकरी संप्रदायाचं एक महत्त्वाचं कार्य होतं की जे वारकरी संप्रदाय कधीही विसरू शकणार नाही, ते कार्य गुरुवर्य महाराजांनी सिद्धीस नेलं. आणि त्यासाठी अशी प्रतिज्ञाच केली होती. आणि केव्हा तर वयाच्या 82 वर्षानंतरची ही गोष्ट आहे. त्या काळातसुद्धा महाराजांनी सांगितलं की लाठी गोली खाएंगे तो भी सिद्धबेट लेंगे, गली गली में नारा है सिद्धबेट हमारा है. आणि त्यासाठी सर्वात मोठे प्रयत्न आमचे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री यांनी केलेले आहेत. फार मोठं योगदान, महाराजांचा विश्वास, त्यांच्यावर विश्वासपात्र असे असणारे रामेश्वरजी शास्त्री हे एक आपल्या मुंबईचं भूषण आहेत. म्हणजे एक तुफानी तोफ आहे आपल्या मुंबईची नाही तर हे महाराष्ट्राची नाही तर या वारकरी संप्रदायाची अशी एक तुफानी तोफ आहे. हे आपलं भाग्य आहे की असं नेतृत्व आपल्याला भेटलं. आता त्यांच्यामुळेच बरेच म्हणजे महाराजांचं जे निर्याण होतं पंढरपूरला, त्यासाठीही एकादशीच्या दिवशी वाळवंटामध्ये अग्नी देता येत नाही, तर त्यासाठी त्यांनी खूप असे शर्तीचे प्रयत्न केले. त्यावेळेस मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण होते. त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगितलं की फार मोठे संत आहेत आणि यांचा या ठिकाणीच असं झालं पाहिजे कार्यक्रम अग्नीचा. तर त्यांच्या प्रयत्नाला यश दिलं भगवंतांनी आणि तो कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी पार पडला. आणि वारकरी संप्रदायावर जे काही आघात होत आहेत दुष्ट प्रवृत्तीद्वारा, त्यासाठीही फक्त म्हणजे असं फोन केला की फक्त बरोबर ते त्या कार्यात समरस होतात आणि ते कार्य पूर्णत्वास नेतात. असे हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री गुरुवर्य महाराजांचं असं खूप मोठं कार्य आहे.
समाजासाठी म्हणजे हे महाराजांची परंपराच म्हणजे एक सेवकाची आहे. महाराजांचे पंजोबासुद्धा देशकार्यासाठी शहीद झाले. त्यानंतर गजानन महाराज, त्यानंतर त्यांचे महाराजांचे आजोबा संत भास्कर महाराज हे सुद्धा गजानन महाराजांची 30 वर्ष अशी खूप सेवा केली त्यांनी. सावलीसारखे सोबत असत, एवढी श्रीमंती घरदार वगैरे सोडून सोबत राहिले, अशी सेवाच. आणि गुरुवर्य महाराजांनी सुद्धा माऊलींची सेवा केली. ज्ञानेश्वर दास असं नाव ग्रहण करून संपूर्ण जीवन म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून तर 92 वर्षापर्यंत समाज प्रबोधनाचं कार्य केलं. आणि माऊलीचं म्हणजे कार्य म्हणजे ज्ञानेश्वरीचाच प्रचार प्रसार संपूर्ण जीवन त्यामध्ये घातलं. एवढंच नाही तर ज्या आपल्या संतांवर जे काही अपप्रचार झाला, खोट्या बातम्या प्रसारित झाला, त्याचं खंडनसुद्धा गुरुवर्य महाराजांनी केलं. आणि असे 37 ग्रंथ महाराजांनी खंडनात्मक केले. त्याची दखल इंग्लंड देशानं घेतली. इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर व असं खंडनात्मक ग्रंथ कोणी केले? फक्त गुरुवर्य महाराजांचं नाव समोर आलं संपूर्ण जगतामधून. आणि तो पुरस्कार 2000 साली म्हणजे 20व्या शतकातील थोर द्रष्टा असा पुरस्कारसुद्धा महाराजांना मिळाला. तर वेळ पुष्कळ झालेला आहे, तर त्यासाठी मी माझे 2 शब्द आटोपत घेतो आणि भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की हीच व्हावी माझी आज जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी. हरिदासाची या घरी मजो उपजो जन्मांतरी, काही मनसी मागा हेची देगा पांडुरंगा. आणि या समितीद्वारे मला जे या ठिकाणी जो सन्मान दिला त्याबद्दल मी या सर्व पदाधिकारी मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे आभार मानतो. धन्यवाद महाराज. यानंतर आपण ज्यांचं मनोगत ऐकण्याकरता आतुर आहात ते आमचे परमश्रद्धेय, परम आदरणीय हॅलो या ठिकाणी आमचे परमश्रद्धेय, परम आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य तुळशीराम महाराज सरकटे यांचे मनोगत ऐकण्याकरता आपण फार आतुर आहात. खरं म्हणजे बाबा अतिशय ऐकण्याची इच्छा आहे, पण त्या वेळेच्या अभावी आपण थोडक्यात आवर अशी आपणास विनंती करतो. नमावे पाय हे माझे उचित, आशीर्वादे हित तुमची या. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या माध्यमातून आज आपण अपार मिळाले वारकरी रे. महाराजांचा मोठा खिळ्याचा अभंग की अपार मिळाले वारकरी रे. एवढे वारकरी आपण जमा झालोत, याला एकमेव कारण जर असेल तर ही वारकरी प्रबोधन समिती प्रबोधन म्हटल्याबरोबर गीता ग्रंथाची आठवण होईल की बोधयंतः परस्परम याचा अर्थ की परस्परांना एकमेकाला बोध करून उंच परमार्थाच्या वाटचालीकडे न्यावं. या माध्यमातून या ठिकाणी हा जो काही मोठा सोहळा आपण साजरा केला, जवळजवळ 24 वर्ष म्हणजे 2 तपापर्यंत हा सोहळा का तर सुरू होतो. याला सर्वे जर असेल तर ही प्रबोधन समिती, यामध्ये माझे गुरुबंधू असणारे रामेश्वर शास्त्री महाराज असतील, त्याचप्रमाणे प्रभू रामरायांचं मुंबई म्हटल्यानंतर कॉटन ग्रीनचं राम मंदिर, तिथे असणारे मिसाळ महाराज असतील, आदी सर्व व्यासपीठावर असणारे सर्वच मंडळी, आपण का तर हे जो काही कार्यक्रम वगैरे करता आजपर्यंत वारकऱ्यांना कुणाचाही असा आधार आश्रय नव्हता. नेमकं ही वारकरी प्रबोधन समिती स्थापन ज्या काळामध्ये झाली तेव्हापासून वारकऱ्यांना ज्या अतिशय काय तर सुविधा मिळू लागल्या त्या याच्या अगोदर कधी मिळालेल्या नाहीत. सर्वात मोठं कार्य म्हणजे पंढरपूरला जी 65 एकर जमीन ज्या दिंडीवाल्यांना उतरायला जागा नव्हती, त्या लोकांची एवढी सोय या प्रबोधन समितीच्या माध्यमातून व्हावी. हे जे काही कष्ट घ्यावे लागतात, वेळोवेळा काय तर त्याचा पाठपुरावा करावा लागतो,
ह्या सर्व गोष्टी या समितीने खूप चांगल्या प्रकारे केलेल्या आहेत. आजही सुद्धा आजपर्यंत कुणाच्याही मनामध्ये असं आलेलं नाही की हा वारकरी दिंडी सोहळा पांडुरंगाचा सोहळा मुंबईमध्ये न्यावा आणि अख्खी मुंबई दुमदुमून सोडावी. परंतु नेमकं का तर या प्रबोधन समितीचे सर्व असणारे रामेश्वर शास्त्री यांनी का तर नेमकं हे मनात आणावं आणि त्याला तुम्ही आम्ही सर्वांनी एकमेकाला का तर साथ वगैरे द्यावी. असा सोहळा जवळजवळ कोणत्याही शहरामध्ये पाहायला मिळत नाही. उलट मी तर अशा प्रकारे म्हणेल की जसं मुंबईमध्ये वर्षातून एकदा आपण सोहळा करतो तद्व जेवढी मोठी शहरं आहेत, मग जे नेमकं संभाजीनगर असेल किंवा पुणे वगैरे असेल, अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही आम्ही सर्व वारकऱ्यांनी का तर यावं आणि वारकऱ्यांची काय ताकद आहे, वारकरी काय कार्य करतो हे सर्वांच्या लक्षामध्ये आणून द्यावं. एकंदरीत हा जो काही सोहळा चालला, मी ज्या ठिकाणी का तर राहतो जवळच माझे परमस्नेही रामेश्वर शास्त्रीजी ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या सद्गुरूंची समाधी आहे ते म्हणजे बाबाजी चैतन्य महाराज. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना माहीत नाही तुकाराम महाराजांचे सद्गुरू कोण, बऱ्याच लोकांना का तर माहीत नसेल. परंतु ज्या ठिकाणी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी, जगद्गुरू तुकाराम महाराजांना ज्या ठिकाणी रामकृष्ण हरी मंत्र ही दीक्षा ज्या ठिकाणी मिळाली त्या ठिकाणी का तर वास्तव्य करावं आणि सद्गुरू चैतन्य महाराज जशी ज्ञानोबारायांची समाधी सर्वांची संजीवन समाधी, तद्वत तुकाराम महाराजांच्या गुरूंची समाधी ही संजीवन समाधी आहे. संजीवन समाधी म्हणजे ज्ञानोबाराय तरी समाधीस्थ झाल्यावर वर शिळा झाकण टाकलेली आहे, परंतु तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज ध्यानस्थ बसल्यानंतर आपोआप अंगावर मातीचा वारूळ वाढलेला आहे. त्या वारुळाकडे आजही सुद्धा पूर्वकाळामध्ये मंदिर नसावं, आज आपण जर त्या ठिकाणी आलात तर नेमकं तो संजीवन समाधी त्यामध्ये सुद्धा ज्या काळामध्ये मोगलांचं राज्य असावं त्या काळामध्ये औरंगजेबाचे 2 सुभेदार, एक मस्तान खान आणि एक दस्तूर खान, जेव्हा त्या वारुळाला का तर अशा प्रकारे तलवार मारली, पुढचा थोडासा भाग पडावा, त्याच्यातून रक्त निघावं, त्या रक्ताचे भुंगे तयार व्हावेत आणि त्या दोघांचाही अंत त्या ओतूर गावामध्ये का तर व्हावा, अशी जिवंत असणारी समाधी त्या ठिकाणी शास्त्री महाराज असतील. तुम्ही आम्ही सर्वजण दरवर्षीसुद्धा रामेश्वर शास्त्रीजींचं कीर्तन त्या ठिकाणी का तर असतं. हा जो काही सोहळा आहे परस्परम भावयंतस श्रेय परमवाप्स्यत. भगवान सांगतात अर्जुना, श्रेयाकडे जर वाटचाल करायची असेल तर परस्परांमध्ये प्रेम असावं, एकता असावी, एकात्मता असावी आणि आत्मीयता असावी. हा सोहळा म्हटल्यानंतर आपल्या सर्व वारकऱ्यांचा सोहळा आहे, पण एकता, एकात्मता आणि आत्मीयता या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्व जमा होतो आणि हा भव्य दिव्य सोहळा जवळजवळ 24 वर्षापर्यंत हा का तर उपक्रम चाललेला आहे. आजपर्यंत प्रबोधन समितीने अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकारांचा सर्वतोप्रकारी सत्कार वगैरे करावा. नेमकं त्यांना अशा प्रकारे हे का तर द्यावं माझा अधिकारही नव्हता. मी महाराजांना म्हणत होतो की कुणाला कोणतरी अशा प्रकारे द्या, परंतु एकंदरीत या राम मंदिरावर माझी नितांत श्रद्धा. अनेक वर्ष मुंबईमध्ये कार्यक्रमाला यावं, येता जाता इथे एखादं डोकं टेकवावं आणि हा सर्व सोहळा पाहिल्यानंतर मला मोठा आनंद अशा प्रकारे झाला. तेव्हा आम्हा सर्व वारकऱ्यांकडून अशीच नेमकं प्रभू रामरायांनी एखादं सेवा करून घ्यावी आणि जो पुढच्या वर्षीचा संकल्प आहे की नेमकं रौप्य महोत्सव, असा रौप्य महोत्सव या मुंबईमध्ये घडावा की केवळ मुंबईचे टाळकरी नव्हेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे टाळकरी आहेत प्रत्येक गावागावाच्या माणसाने नेमकं या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. माझ्याही पद्धतीने जेवढं मला करता येईल तेवढं योगदान
आणि सर्व लोकांना सांगण्याचं काम मी मात्र निश्चित करेल. हा सोहळा पाहून धन्य वाटलेली आहे. तेव्हा या सर्व प्रबोधन समिती असेल, व्यासपीठावर सर्व आलेली मंडळी असेल, सर्वांना का तर धन्यवाद देतो. सर्व वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतो आणि शब्दांना विराम देतो. जरा एकच मिनिट आपला घेतला जाईल. सगळी चुळबुळ चालू आहे, त्यामुळे आपण काही काही क्षणात आपण इथून प्रस्थान करणार आहोत. जे जे कार्यकर्ते त्यात सहभागी असतात त्यांना विनम्र सूचना, त्यांनी आपापली तयारी करायला लागायचं आहे. व्यासपीठावर नाव न घेता आपण सगळी मंडळी आलेले आहात. श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीनं मंचाचं मी साष्टांग दंडवत घालतो. आपल्या सर्वांना नावात वेळ घालवण्यापेक्षा आपण पुढील कामासाठी आणि कार्यासाठी निघूया. शिस्तीत आपल्याला पुढे जायचं आहे. सन्माननीय बाबा महाराज मिसाळ दिंडीची सुरुवात करतील, सूचना देतील. चला, संपूर्ण दिंडेवाल्यांनी आपली लाईन पुढं लावा. दिंडेवाले चला, आणि जास्त वेळ कुठं थांबायचं नाही. आपल्याला चालू लवकर जायचं. या थोडा लेट झाला ह्या वेळेस, पण पुढल्या वर्षी असं लेट होणार नाही. का की पुढल्या वर्षी